हालेलुया. ऑनलाईन सर्व्हिसमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या आपण सर्व गोष्टीच्या सुरुवातीला जसं आपण प्रार्थना करतो, आपण प्रार्थना करूया. आपण आपले डोळे बंद करूया. हालेलुया. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद पवित्र आत्मा. प्रभू येशू, आम्ही तुझं स्वागत करतो. आम्ही तुला या क्षणी आमच्यामध्ये बोलवतो. प्रभू येशू, देवा धन्यवाद देतो की तू आमच्यामध्ये आहेस परमेश्वरा, कारण की तुझं वचन बोलतो परमेश्वरा, जिथे एक किंवा दोघे माझ्या नावामध्ये उपस्थित आहे त्यांच्यामध्ये मी आहे. देवा आम्ही धन्यवाद देतो की तू आमच्यामध्ये आहेस आणि आमच्यामध्ये कार्य करत आहेस प्रभू. देवा तुझ्या उपस्थितीचा आम्ही आदर आणि सन्मान करतो प्रभू. आज आम्ही जी परमेश्वर आराधना स्तुती जी आराधना आम्ही तुला देणार आहोत, आमचा विश्वास आहे ते तुला मान्य अशी होईल परमेश्वरा. प्रभू आमच्या सर्व परमेश्वरा जे आम्ही स्तुती आणि आराधनेचा यज्ञ आज आम्ही तुला देत आहोत प्रभू, तो तुला मान्य असा होऊ दे प्रभू येशू. आमच्या स्तुती आणि आराधनेचा यज्ञ एखाद्या धूपाप्रमाणे तुझ्याकडे पोचला जाऊ दे परमेश्वरा. आणि आमचा विश्वास आहे प्रभू, तू अवलोकन करशील आणि तू विराजमान होशील प्रभू. पुन्हा एकदा आम्हा सर्वांना तुझ्या हातात देतो परमेश्वरा. आमच्या हर एक जे वाद्य वाजवणारे आहेत प्रभू, गाणारे आहेत, सर्वांना तुझ्या आम्ही हातात देतो प्रभू. आणि जे पाहणारे आहेत सर्वांना तुझ्या हातात देतो. तुझ्या उपस्थितीने आम्हा सर्वांना भर आणि तुझ्या उपस्थितीच्या द्वारे तो आम्हाला चालव. ही सारी प्रार्थना विनंती प्रभू येशूच्या नावाने करतो, म्हणून तो ऐकू त्या. आमेन आमेन. हालेलुया. जसं काल आपण आपल्या देशाचं 15 ऑगस्ट आपण सर्वांनी सेलिब्रेट केला, तर ह्या 15 ऑगस्टच्या निमित्ताने आम्ही एक वेगळ्या प्रकारे स्तुती आणि आराधना एक वेगळ्या प्रकारे घेऊन येत आहोत. तर आमचा विश्वास आहे तुम्हाला सर्वांना नक्की आवडेल. आपण सर्व प्रभूची स्तुती करूया. आपण गीत घेऊया, मसीह के ख्यालों में हरदम. तो दिल ना देना दुनिया को जो तुम्हें बर्बाद करे, तो दिल ना देना दुनिया को जो तुम्हें बर्बाद करे, तो दिल देना मसीह को जो तुम्हें हर दिन याद करे. मसीह के ख्यालों में हरदम दिल है दीवाना मेरा. मसीह के ख्यालों में हरदम दिल है दीवाना मेरा. किसी को खबर भी नहीं है कोई सहारा मेरा. मसीह के ख्यालों में
त्याच्या वधूला घेऊन जाण्यासाठी येणार आहे आणि त्यासाठी वधूने तयार असणं गरजेचं आहे. आपण ही कव्वाली गाऊया. अपनी दुल्हन को लेने यीशु राजा आएगा. जिसकी जामे लहू में धुले हैं, संग ले जाएगा. जिसकी जामे लहू में धुले हैं, रंग ले जाएगा. अपनी दुल्हन को लेने दूल्हे राजा आएगा. अपनी दुल्हन को लेने यीशु राजा
आणखी एक कवाली गाऊया. रखवाला. खरंच प्रभू येशू आमचा सर्वांचा रखवाला आहे. आपण गाऊया. हर मुसीबत में मुझको संभाला, हर मुसीबत में सबको संभाला, वो रखवाला यीशु है रखवाला, वो रखवाला यीशु है रखवाला.
कवाली गाऊया ये दुनिया बड़ी धर्मशाला. ये दुनिया बड़ी धर्मशाला, ये दुनिया बड़ी धर्मशाला, यहाँ पर कोई आ रहा है, कोई जा रहा है, कोई आ रहा है, कोई जा रहा है, कोई आ रहा है, कोई जा रहा है. दुनिया बड़ी धर्मशाला, ये दुनिया बड़ी धर्मशाला, यहाँ पर कोई आ रहा है, कोई जा रहा है, कोई आ रहा है, कोई जा रहा है, कोई आ रहा है, कोई जा रहा धर्मशाला पे फैशन लगा है, धर्मशाला पे फैशन लगा है, आता जाता मुसाफिर खड़ा है, आता जाता मुसाफिर खड़ा है. दो घड़ी का है महिमा यहाँ पर, दो घड़ी का है महिमा यहाँ पर, हर कारोबार चलता यहाँ पर, हर कारोबार चलता यहाँ पर. धर्मशाला पे फैशन लगा है, आता जाता मुसाफिर खड़ा है, आता जाता मुसाफिर खड़ा है, आता जाता मुसाफिर खड़ा है. दो घड़ी का है महिमा यहाँ पर, हर कारोबार चलता यहाँ पर, हर कारोबार चलता यहाँ पर, हर कारोबार चलता यहाँ पर. अपनी करनी पे इकरार है, अपनी करनी पे इकरार है, यहाँ पर कोई आ रहा है, कोई जा रहा है, कोई आ रहा है, कोई जा रहा है, कोई आ रहा है, कोई जा रहा है. अपनी करनी पे इकरार है, अपनी करनी पे इकरार है, यहाँ पर कोई आ रहा है, कोई जा रहा है, कोई आ रहा है, कोई जा रहा है, कोई आ रहा है, कोई जा रहा है. आनंद जीवन की गाड़ी खड़ी है, गाड़ी खड़ी है, इसमें यीशु की आशीष बड़ी है, इसमें यीशु की आशीष बड़ी है. इस गाड़ी में आनंद बता है, इस गाड़ी में आनंद बता है. आनंद जीवन का कीर्तन मिला है, आनंद जीवन का कीर्तन मिला है. आनंद जीवन की गाड़ी खड़ी है, इसमें यीशु की आशीष बड़ी है, इसमें यीशु की आशीष बड़ी है, इसमें यीशु की आशीष बड़ी है. इस गाड़ी में आनंद बता है, आनंद जीवन का कीर्तन मिला है, आनंद जीवन का कीर्तन मिला है, आनंद जीवन का कीर्तन मिला है. मार्ग सत्य और जीवन यीशु है, मार्ग सत्य और जीवन यीशु है, यहाँ पर कोई आ रहा है, कोई जा रहा है, कोई आ रहा है, कोई जा रहा है, कोई आ रहा है, कोई जा रहा है. मार्ग सत्य और जीवन यीशु है, मार्ग सत्य और जीवन यीशु है, यहाँ पर कोई आ
ये दुनिया बड़ी धर्मशाला हालेलुया. या आपण सर्वजण आपलं लक्ष आपण प्रभू येशूकडे लावूया. आणि जसं काल जसं सर्व जगाने इंडिपेंडेंट डे सेलिब्रेट केला आहे, आज आपण परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये जे प्रभू येशूने आपल्याला स्वतंत्र दिले आहे त्या स्वतंत्रतामध्ये त्याची आराधना करूया. कारण की तो अद्भुत आहे, तो महान आहे, तो परमेश्वर आहे, त्याच्या समान कोणी नाही. तो राजांचा राजा, तो प्रभूंचा प्रभू आहे. ओ शंदरा बशंदे ओ येशूए worship you, आम्ही तुझी आराधना करतो. हालेलुया. हा परमेश्वर, तू आम्हाला तुझ्या त्या अति पवित्र स्थानामध्ये घेऊन चल प्रभू. तुझ्या त्या स्थानामध्ये आम्हाला घेऊन चल परमेश्वर. आज आम्ही जे आराधनेचं सिंहासन तुझ्यासाठी आम्ही बांधत आहोत प्रभू, त्याच्यामध्ये तू विराजमान हो प्रभू. तू कार्य कर प्रभू, तू कार्य कर प्रभू. चल मुझे, ले चल मुझे, तू है जहाँ. ले चल मुझे, ले चल मुझे, ले चल मुझे तेरे सिंहासन के पास. ले चल मुझे. तू आम्हाला घेऊन चल परमेश्वर, जिथे तू आहेस परमेश्वर. ओ येशूवे, ले चल मुझे, ले चल मुझे, तू है जहाँ. ले चल मुझे, ले चल मुझे, ले चल मुझे तेरे सिंहासन
सारा आदर, सारा गौरव आणि सारा महिमा तुला देतो परमेश्वर. खरोखर जसं आम्ही एक गीत गायलं की सर्वश्रेष्ठ येशू नाम आहे परमेश्वर. आणि हो प्रभू येशू, वर स्वर्गात आणि खाली पृथ्वीवर फक्त एक श्रेष्ठ नाव आहे, ते नाव तुझं नाव आहे प्रभू. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. सर्वश्रेष्ठ नावाला आम्ही स्तुती देतो प्रभू. आम्ही तुझं नाव उंचावितो परमेश्वर. आम्ही तुला सारा स्तुती, सारा महिमा आम्ही तुला देतो प्रभू. कार्य कर प्रभू येशू, कार्य कर पवित्र आत्मा. धन्यवाद प्रभू. हा सारा आदर, सारा गौरव, सारा महिमा तुझे प्रभू. धन्यवाद. आमच्या स्तुती आराधनामध्ये तू विराजमान आहेस. इथून पुढचा वेळ, काळ, समय आम्ही सर्व काही तुझ्या हातात देतो प्रभू. तू आमच्या जीवनात कार्य कर आणि तू आमच्यामध्ये उंचावला जाऊ. ही प्रार्थना आम्ही प्रिय येशूच्या प्रिय आणि गोडनाथ करतो म्हणून तू ऐकून द्या. आमेन, आमेन, आमेन. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद. आपण प्रार्थना करण्या अगोदर परमेश्वराचं वचन आपल्याला काय बोलतं आपण पाहूया. स्तोत्रसंहिताचा 46 अध्याय 10 वचन. शांत व्हा आणि लक्षात ठेवा की मीच देव आहे. मी पुन्हा एकदा वाचते. शांत व्हा आणि लक्षात ठेवा की मीच देव आहे. ज्या प्रकारे आज आपण पाहतोय की प्रत्येकजण ह्या महामारीमुळे लॉकडाऊन आहे. 4-5 महिने झाले की आपण प्रत्येकजण का आहोत, घरामध्ये आहोत. त्या दिवसामध्ये आपल्या नातेवाईक, आपले मित्रमंडळी कुठून ना कुठून आपल्याला फोन येतोय की आमच्या फॅमिलीमध्ये, आमच्या रिलेटिव्समध्ये कोण कोविड कोणाला तरी झाला आहे, कोण सापडले वगैरे. आणि त्याद्वारे आपल्याला काय होतं, भीती वाटते. अरे मी पण बाहेर जातो, मी पण इकडे जातो, मी पण तिकडे जाते. आणि ह्या शंकेद्वारे आपल्याला काय होतं, भीती येते. पण देवाचं वचन काय होतं की शांत व्हा आणि जाणा की मीच देव परमेश्वर आहे. ह्या दिवसामध्ये परमेश्वराचं वचन मी सांगून उत्साहित करेल की परमेश्वर बोलतो की जो देव, इस्रायलचा देव, जो इस्रायल लोकांबरोबर होता, त्या महामारीमध्ये परमेश्वर त्यांना वाचवत होता आणि त्यांच्या सोबत होता, तोच देव जो शेद्रेक, मेशेक आणि अबिदगो बरोबर होता. तप्त भट्टीमध्ये त्यांच्यामध्ये चौथा जो उभा होता तो म्हणजे देव होता. हालेलुया. जो देव दानियेलला त्या सिंहाच्या गुफेमधून वाचू शकतो, सिंहाचे जे मुख आहे, जे तोंड आहे ते बंद करू शकतो, तो देव बोलतो की मी तुमच्या सोबत आहे, की तुम्ही शांत व्हा आणि जाणा की मी तुम्हा सोबत आहे. हालेलुया. आज आपण ऐकतोय की इकडे हे झालं, तिकडे ते झालं, असं झालं, ते झालं, एवढे लोक मरतायत, तेवढे लोक मरतायत. आणि भीतीमुळे, शंकेमुळे आपल्याला काय होतं, आपला विश्वास डगमगतोय. पण देवाचं वचन स्तोत्रसंहितामध्ये काय लिहिलं आहे की हे माझ्या जीवा देवाचा धन्यवाद कर, हे माझ्या अंतर्यामा देवाचा काय कर, धन्यवाद कर. तुम्ही बोलाल ह्या दिवसामध्ये आम्ही देवाला कसं धन्यवाद देऊ. ज्या प्रकारे देवाचं वचन बोलतं की आनंद, जेव्हा आपण आनंदी असतो तेव्हा देवाला धन्यवाद देतो. पण ह्या दिवसामध्ये आपल्याला देवाला काय करायचंय, उंचावायचंय. आणि या दिवसामध्ये देवाला काय द्यायचंय, धन्यवाद द्यायचंय. प्रत्येक परिस्थितीमध्ये, मग ती परिस्थिती चांगली पण असू शकते, ती परिस्थिती वाईट पण असू शकते, पण प्रत्येक परिस्थितीमध्ये आपल्याला देवाला काय द्यायचंय, धन्यवाद द्यायचंय. हा समय, महामारी चालू आहे बाहेर, परंतु देवाने आपल्याला, मला, माझ्या परिवाराला, आपल्या कलिस्याला काय ठेवलंय, सुरक्षित ठेवलंय. आणि तो आपल्याला काय करतोय, सांभाळतोय. ह्या दिवसामध्ये आपला विश्वास डगमगेल. अरे न्यूज ऐकल्याने, कोणी बोलल्याने आपला विश्वास काय होतो, डगमगतो. आणि आपण देवाला आवाज देण्या अगोदर काय करतो, शंकेला आवाज देतो. अरे असं झालं तर कसं होईल, तसं झालं तर कसं होईल, माझ्या अकाउंटमध्ये एवढे पैसे नाही, माझ्याकडे तेवढे नाहीये. पण देव काय बोलतो, स्थिर, शांत हो, कारण की मी तुझ्या सोबत आहे. हालेलुया. जो देव इस्रायल बरोबर होता, जो देव दानियल बरोबर होता, जो देव शेद्रेक, मेशेक आणि अबिदगो बरोबर होता, तोच देव बोलतो की स्थिर हो, मी तुझ्या सोबत आहे. तो आपल्याला बोलतोय, तो मला बोलतोय, अश्विनीला बोलतोय, तो तुम्हाला बोलतोय नाव घेऊन की स्थिर हो, जाण, मी तुझ्या सोबत आहे. आणि तो देव आपल्या सोबत आहे. आणि ह्या परिस्थितीमध्ये, ह्या महामारीमध्ये आपल्याला देवाला काय करायचंय, उंचावायचंय, त्याला धन्यवाद द्यायचंय. हालेलुया. कारण तो महान आणि जिवंत परमेश्वर आहे.
आणि तो आपल्या जीवनामध्ये कार्य करणार आहे. जो मी इयोबचं सांगेन, इयोब परमेश्वराला धन्यवाद द्यायचा. चांगल्या परिस्थितीमध्ये पण त्यांनी दिलं आणि जेव्हा त्याच्याकडे वाईट परिस्थिती आली तरी पण त्यांनी देवाला धन्यवाद दिला. त्या प्रकारे आपल्याला विश्वास ठेवायचा. ही महामारी कदाचित ती 1 महिन्याने 2 महिन्याने संपेल, पण आपला विश्वास आपण कितपत बिल्ड करू शकतो, वाढू शकतो, ती टेस्टिंग आपल्यामध्ये, की आपण देवाला किती जवळून जाणतोय. हालेलुया. आणि तो देव आपल्यामध्ये कार्य करणारा परमेश्वर आहे. तो देव आपल्याला चालवणारा परमेश्वर आहे. या दिवसामध्ये आपल्याला त्यांनी कुठल्याही परिस्थितीमधून तो आपल्याला वाचवणारा देव आहे आणि तोच देव कार्य करणारा देव परमेश्वर आहे. म्हणून तो बोलतो, स्थिर हो आणि जाण मी तुझ्यासोबत आहे. आणि या दिवसामध्ये आपल्याला त्याला धन्यवाद द्यायचं आहे, फक्त आणि फक्त धन्यवाद द्यायचं आहे. धन्यवाद परमेश्वरा, तू मला सुरक्षित ठेवलं. धन्यवाद परमेश्वरा, दिवसामध्ये तू मला आणि माझ्या परिवाराला सुरक्षित ठेवले, कारण तो एकच देव आहे जो धन्यवादच्या योग्य असा आहे. हालेलुया. आपण प्रार्थना करूया. धन्यवाद येशू मसीह, धन्यवाद पिता, तुझ्या नावाला मी उंचाविते परमेश्वरा. तू राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू पिता. तुझ्यासाठी अशक्य असं काहीच नाही पिता. जो देव इस्रायल बरोबर होता, जो देव इयोब बरोबर होता, जो देव दानियल बरोबर होता आणि जो देव शद्रेक मेशक आणि अबिदगो बरोबर होता, तोच देव आम्हा बरोबर असा आहे. म्हणून देवा तुझं वचन बोलतं, स्थिर हो आणि जाण की मी तुझ्यासोबत आहे. खरोखर या महामारीमध्ये पिता आम्ही न्यूज ऐकतो, आम्ही लोकांच्या गोष्टी ऐकतो पिता, ज्याद्वारे आमचे कान मंदावलेत, आमची नजर मंदावली आहे पिता परमेश्वरा. आणि आम्ही तुला पिता परमेश्वरा जवळून जाणत नाही पिता परमेश्वरा, कारण की परमेश्वरा आमच्या मनात कुठेतरी आमचा विश्वास डगमगलाय, आमचे नेत्र कुठेतरी पिता परमेश्वरा त्या गोष्टीकडे लागलेत पिता परमेश्वरा. पण देवा तुझं वचन आज आम्हाला प्राप्त झालंय की जे सांगते की स्थिर हो आणि जाण मी तुझ्यासोबत आहे. लॉर्ड धन्यवाद पिता परमेश्वरा, धन्यवाद की तू आम्हाला सोबत आहेस त्यासाठी पिता परमेश्वरा. या दिवसामध्ये तू आम्हाला सांभाळलंस त्यासाठी धन्यवाद पिता परमेश्वरा. धन्यवाद पिता परमेश्वरा. मी मागते पिता परमेश्वरा, खास करून या महामारीला पिता तू मुळापासून नष्ट असं कर पिता परमेश्वरा. आणि पिता मी मागते पिता खास करून मीडियासाठी पिता परमेश्वरा, जे तुझं पिता परमेश्वर सत्य आहे ते आम्हापर्यंत त्यांनी घेऊन येऊ दे पिता परमेश्वरा. जे वास्तव आहे आणि जे सत्य ते आम्हापर्यंत घेऊन येऊ दे पिता परमेश्वरा. मी मागते पिता परमेश्वरा अधिकच्या गोष्टी पिता परमेश्वरा ते मी ब्रेक करते प्रभू येशू तुझ्या नावाने पिता परमेश्वरा. कारण देवा तू आम्हा सोबत आहे पिता परमेश्वरा. या दिवसामध्ये देवा आम्ही तुला जाणू दे जवळून पिता, आणि तुला आम्ही आदर, तुला महिमा आणि तुला आम्ही गौरव देऊ दे पिता परमेश्वरा. धन्यवाद पिता परमेश्वरा की तू आम्हा सोबत आहेस पिता परमेश्वरा. कारण तुझं वचन बोलतं की मी तुम्हा सोबत आहे, मी काल आज आणि युगानुयुग कधी न बदलणारा देव आहे. खरोखर पिता परमेश्वरा तू त्या पिता परमेश्वर तू आम्हा सोबत आहेस. याची प्रतिती देवा तू आम्हाला नित्य प्रतिदिवशी दाखवतेस की प्रतिदिवशी पिता आम्ही नवीन दिवस असं पाहतोय तुझ्या कृपेमुळे पिता, तुझ्या दयेमुळे. त्यासाठी धन्यवाद पिता परमेश्वरा. धन्यवाद तुझ्या प्रेमासाठी पिता परमेश्वरा. धन्यवाद पिता परमेश्वर तुझ्या चंगाईसाठी. धन्यवाद पिता परमेश्वर की एक मध्यस्थी म्हणून तू आम्हाला निवडलेस म्हणून. धन्यवाद पिता, धन्यवाद पिता. इथून पुढचा सर्व वेळ आणि आदर देवा मी फक्त तुला देते. ही छोटीशी प्रार्थना एकच जिवंत नासोरी येशूच्या नावाने करते. आमेन. आपण प्रभू भोजनासाठी प्रार्थना करूया. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. प्रभू येशू, ही सुंदर अशी सकाळ, हा दिवस आमच्या आयुष्याला तू जोडलास म्हणून मी तुला धन्यवाद देत आहे. मी खास करून प्रार्थना करतो प्रभू येशू की जसं आम्ही या भाकरमधून आणि या प्याल्यामधून आम्ही घेत आहोत प्रभू येशू, मी प्रार्थना करतो प्रभू येशू की या भाकरीमधले आणि या प्याल्यामधून या प्रभू भोजनाच्या द्वारे आम्ही तुझ्या नवीन करारामध्ये भाग घेत आहोत प्रभू येशू. आणि या नवीन कराराचे प्रभू येशू जे प्रत्येक प्रॉमिस आणि जे प्रत्येक अभिवचनं, जे आशीर्वाद तू दिलेले आहेस प्रभू येशू, ते सर्व येशूच्या नावामध्ये आमच्या जीवनामध्ये पूर्ण होऊ दे प्रभू येशू. मी प्रार्थना करतो प्रभू येशू की जसं तुझं वचन सांगतं की जेव्हा पण तुम्ही भाकरीमधून घ्याल आणि या प्याल्यामधून तुम्ही घ्याल तेव्हा माझी तुम्ही आठवण करा प्रभू येशू. हे तुझं वचन आहे प्रभू येशू. जसं आम्ही या भाकरमधून आणि या प्याल्यामधून आम्ही घेत आहोत प्रभू येशू, तुझ्या त्या क्रूसावरच्या बलिदानाची आम्ही आठवण करतो प्रभू येशू की तू आमच्या पापासाठी आणि आमच्या शापासाठी, आमच्या जीवनासाठी प्रभू येशू तू फटके खाल्लेस आणि क्रूसावर आपला प्राण तू दिलास आणि तिसऱ्या दिवशी तू पुन्हा जिवंत झालास प्रभू येशू.
धन्यवाद येशू, धन्यवाद पवित्र आत्मा. आज आम्ही धन्यवाद देतो तुझ्या त्या महान बलिदानासाठी प्रभू येशू. आज जे काही आम्ही आहोत, आमचं स्वास्थ्य, आमचं आरोग्य, जे काही आमचं सर्व चांगलं आहे ते फक्त आणि फक्त तुझ्या बलिदानामुळे आहे प्रभू येशू. पुन्हा एकदा प्रभू येशू ही भाकर आणि आपल्याला येशूच्या नावामध्ये आम्ही आशीर्वादित करतो. ही प्रार्थना माझं एकच जिवंत प्रभू येशूच्या नावामध्ये करतो. आमेन. सारी दुनिया को बचाया है, तूने वो लहू बहाया है, सारी दुनिया को बचाया है, कभी तूने किसी से न छुड़ाया, कभी तूने किसी से न छुड़ाया. साठी प्रार्थना करूया. हे पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वरा, धन्यवाद माझ्या महान देवा की रात्रभर आमचा सांभाळ केलास, ही सुंदर शिवे आमच्या जीवनाला जोडलीस, हा सुदिन आमच्या जीवनाला जोडलास म्हणून धन्यवाद पवित्र पिता. मी विशेष करून प्रार्थना करते महान परमेश्वरा दान आणि दशांशासाठी प्रभूजी. हे दान आणि दशांश मी तुझ्या समोर सादर करत आहोत. महान परमेश्वरा, खरोखर ज्या हाताने दिलेले प्रभूजी, जे हात देऊ शकले नाहीत महान परमेश्वरा, त्यांच्या प्रत्येकावरती तुझा विपुल आणि मोठा असा आशीर्वाद पाठव पवित्र पिता. या दानाद्वारे येणारे आशीर्वाद तू आमच्या जीवनात दे पवित्र पिता. प्रत्येकाच्या घरामध्ये महान परमेश्वरा तेला मिठावर तुझा आशीर्वाद पाठव पवित्र पिता. तुझ्या विपुलतेने भर, तुझ्या भरपुरीने भर माझ्या महान देवा. आणि खरोखर महान परमेश्वरा, तुझं वचन सांगते की संतोषाने देणारा देवाला प्रिय आहे. आणि खरोखर महान परमेश्वरा, आम्ही संतोषाने हे दान तुझ्या समोर ठेवत आहोत महान परमेश्वरा. त्याचा तू स्वीकार कर आणि ह्या दान आणि दशांशाचा उपयोग तुझ्या राज्याच्या वाढीसाठी प्रभूजी 100 पटीने 1000 पटीने असा होऊ दे माझ्या महान देवा. धन्यवाद ईशू, आतापर्यंत आमचा सांभाळ केल्यास मग धन्यवाद पवित्र पिता. इथून पुढचा वेळ काळ समय तुझ्या पवित्र हातात सोपवते. ही लहानशी विनंती प्रभू येशू तुझ्या गोड आणि पवित्र नावात मागते म्हणून ऐक पित्या. आमेन. हालेलुया. कामोठा चर्च ने मला ही संधी दिली त्यासाठी मी धन्यवाद करत आहे. पास्टर सुभाष थोरात आणि त्यांचं पूर्ण टीमचा मी धन्यवाद करत आहे. आणि सर्वात जास्त धन्यवाद मी परमेश्वरचा करत आहे की त्यांनी आज मला कामोठा चर्चमध्ये तो घेऊन आला या ऑनलाईन सर्व्हिसच्या द्वारे. हालेलुया. आपण वचनमध्ये बघूया परमेश्वर वचनच्या द्वारे आपल्याला काय शिकत आहे. इर्मयाचा 29वा अध्याय आणि 7वं वचन. मी तुम्हाला ज्या शहरात पाठविले आहे त्या शहरांचा फायदा करा. तुम्ही राहत असलेल्या शहराच्या भल्यासाठी प्रभूकडे प्रार्थना करा. का? कारण त्या शहरात शांतता नांदत असेल तर तुम्हालाही शांती मिळेल. आमेन. बायबल काय बोलतो? तुम्हाला ज्या शहरात मी पाठवत आहे त्या शहरात तुम्ही राहा आणि त्या शहरात तुम्ही काय करा? शांतता आणा. हालेलुया. आपण प्रार्थना करूया. सर्वांनी डोळे बंद करा आणि परमेश्वरकडे लक्ष द्या. परमेश्वर तुझ्या नावाला धन्यवाद देतो. लॉर्ड जीसस, तू राजांच्या राजा, तू प्रभूंचा प्रभू आहे. लॉर्ड तुझी करुणा, तुझी दया प्रभू परमेश्वर आमच्या सर्वांवरती होऊ दे. लॉर्ड जीसस, तुझा कार्य प्रभू परमेश्वर मी बोलत आहे परमेश्वर. लॉर्ड जीसस, लॉर्ड तुझी महिमा होऊ दे प्रभू परमेश्वर आज प्रभू परमेश्वर. प्रभू परमेश्वर तुझं वचन यस आणि आमेन आहे परमेश्वर. तुझं वचन प्रभू परमेश्वर प्रत्येक व्यक्तींच्या हृदयामध्ये जाऊन ते कार्य होऊ दे परमेश्वर. प्रत्येक व्यक्तीचं हृदय एकदम मौन होऊ दे परमेश्वर. लॉर्ड तुझं वचन प्रभू परमेश्वर कार्यरीत आहे परमेश्वर. लॉर्ड जीसस, तुझ्या वचनाद्वारे तू आमच्याशी बोल आज परमेश्वर. लॉर्ड जीसस, प्रभू परमेश्वर तुझं वचन आमच्या हृदयाला मौन करतो परमेश्वर. तुझं वचन यस आणि आमेन आहे. तुझं वचन कधी न बदलणारा वचन आहे परमेश्वर. तुझं हे वचनाचं बीज प्रभू परमेश्वर आमच्यामध्ये फळ घेऊन येत आहे परमेश्वर. तुझा कार्य प्रभू परमेश्वर आम्ही मागत आहे परमेश्वर. धन्यवाद करत आहे परमेश्वर. अजून एक संधी दे मला परमेश्वर. जीसस, तुझं वचन बोलण्यासाठी आणि तुझं वचनदारचं कार्य करण्यासाठी तू कार्य करत आहे त्यासाठी मी धन्यवाद करतो. मी येशूच्या नावात प्रार्थना करतो. मला ऐकलं. आमेन आमेन आमेन. परत एकदा आपण वचन बघूया. मी तुम्हाला ज्या शहरात पाठविले आहे त्या शहरांचा फायदा करा. तुम्ही राहत असलेल्या शहराच्या भल्यासाठी प्रभूकडे प्रार्थना करा. का? कारण ज्या शहरात
शांतता नांदत असेल तर तुम्हालाही शांती मिळेल. हालेलुया, हालेलुया. परमेश्वर कार्य करतोय. वचन एकदम क्लिअर आहे. तुम्हाला ज्या शहरात पाठवत आहे त्या शहरात तुम्ही कार्य करा, आणि ज्या शहरामध्ये तुम्ही राहत आहे त्या शहरामध्ये आपल्याला शांती आणायचं आहे. आणि परमेश्वर तो शांती देणारा परमेश्वर, परमेश्वर तो कार्य करणारा परमेश्वर आहे. परमेश्वर आपल्याला मार्ग दाखवणार आहे की आपण कसं चालायचं. परमेश्वरच्या मार्गामध्ये आपण चालूया आज. कारण परमेश्वर मध्ये सांगितलं काय, तुम्हाला मी ज्या शहरात मी पाठवत आहे. हालेलुया. इर्मियाचा पहिला अध्याय 5वं वचन आपण लक्ष देऊन वाचलं तर बायबल बोलतो, जेव्हा तुम्ही आईच्या गर्भामध्ये होता त्या टायमाला परमेश्वरने आपल्याला निवडलंय. म्हणजे परमेश्वरने पहिलाच विचार केला होता की आपण सर्वजण भारतात शहरामध्ये जगू, भारतात शहरामध्ये आपला जन्म झाला पाहिजे. आणि तो परमेश्वर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये काहीतरी वेगळं कार्य करायचा विचार करत आहे. आज आपण बघत आहे पूर्ण देशमध्ये काही ना काहीतरी चाललं आहे आणि आपण बोलतोय की आपण स्वातंत्र्य झालं आहे. कालच बनवलं आपण, शनिवारी रात पूर्ण दिवस गेला स्वातंत्र्य. कितीतरी ठिकाणी आपण बघितलं की झेंडा फहरवला गेले. आमच्या गच्चीवर, आमच्या टेरिसवरती पण काही लोकांनी येऊन आमचे जे सोसायटीचे जे लोक होते त्या लोकांनी झेंडा एकदम हे केला होता. हालेलुया. जे तिरंगा आहे ते लोकांनी लहरवलं होतं. बायबल आपल्याला काय शिकवतो, त्याने तुम्हाला आणि मला या शहरामध्ये पाठवलंय. काहीतरी उद्देश आहे, त्याला काहीतरी मकसद आहे, काहीतरी त्याला करायचं या शहरासाठी. परमेश्वरला काहीतरी करायचंय प्रियानो, आणि त्यासाठी आपल्याला तयार व्हायचं आहे. आणि त्यासाठी आपण परमेश्वरच्या मार्गावर, एकदम परमेश्वरच्या मार्गावर आपण चाललं पाहिजे. परमेश्वरची जी इच्छा आहे आपल्या जीवनामध्ये पूर्ण करण्यासाठी, तो वचन एकदम क्लिअर आहे. आपण दुसरा इतिहास असा 7वा अध्याय आणि 14 वचन बघूया. आणि अशा वेळी लोकांनी नम्र होऊन माझा धावा करून माझ्या दर्शनाची इच्छा बाळगली, दुराचाराचा त्याग केला, तर मी स्वर्गातून त्यांच्या हाकेला ओ देईन, त्यांना त्यांच्या पापाची क्षमा करीन आणि त्याची भूमी संकटमुक्त करीन. हालेलुया. काय लिहिलंय की त्यांना त्यांच्या पापाची क्षमा करेल. त्याच्यावर पहिलं काय लिहिलंय, इंग्लिश मध्ये एकदम सर्व एकदम फर्स्ट क्लास लिहिलं आहे की 7वा अध्याय 14 वचन मध्ये लिहिलंय, इफ माय पीपल हु आर कॉल्ड बाय माय नेम, यदि माझे लोक आणि ज्यांना मी माझ्या नावाने हाक मारलंय, माझ्या नावाने बोलवलंय, ते लोक काय करेल, नम्र होणार, माझा आवाज ऐकेल, आणि ज्या टायमाला ते लोक प्रार्थना करेल मी त्यांची प्रार्थना ऐकेल आणि त्यांना क्षमा करेल. बायबल बोलतोय. हालेलुया. आणि बायबल जेव्हा हा बोलतोय, इफ माय पीपल, तुम्ही आणि मी, आपण परमेश्वरची आवाज ऐकलं पाहिजे. आज अगर आपण परमेश्वरची आवाज ऐकलं तर आपण परमेश्वरच्या मार्गावर एकदम स्थिर राहणार आहे. परमेश्वर बोलतो, इफ माय पीपल, कधी तुम्ही माझे, यदि माझे लोक, माझे लोक. परमेश्वर दर टायमाला बोलतो माझे लोक. तुम्ही आणि मी परमेश्वरचे लोक आहे. तुम्ही आणि मी परमेश्वरचे व्यक्ती आहे. तुम्ही आणि मी परमेश्वर मध्ये काहीतरी करण्यासाठी परमेश्वरने तुम्हाला आणि मला निवडलाय. बायबल बोलतो, हु आर कॉल्ड बाय माय नेम. तुम्ही आणि मी निवडलेले लोक आहे. परमेश्वरने आपल्याला बोलवलेलं आहे. कधी बोलवलं आहे? इर्मियाचा पहिला अध्याय 5चं वचन वाचलं तर बायबल बोलतो, जेव्हा आईच्या गर्भामध्ये होता त्या टायमालाच त्यांनी बोलवलं होतं आपल्याला. पण आज आपण त्या ठिकाणी ते कार्य करत आहे काय? तुम्हाला आणि परमेश्वरने आपल्याला काय निवडलंय मला, की आपण या शहरामध्ये एक जागृती आणू, आपण या शहरामध्ये एक शांती आणू. किती लोक तयार आहे या शहरामध्ये जागृती आणायला? आपण मार्च पासून बघत आहे आतापर्यंत, आज किती तारीख झालाय? 16 तारीख झालाय, 16 ऑगस्ट झालाय. आपण बघत आहे काही ना काहीतरी प्रॉब्लेम चाललाच आहे. परमेश्वर मध्ये बदलाव पाहिजे आपल्याला प्रियांनो. मला माहित आहे पुष्कळ लोक प्रार्थना करत आहे, पुष्कळ लोक काही ना काही करत आहे, पण आज परमेश्वर सांगत आहे आपल्याला, तुमच्याद्वारे तुम्हाला या शहरामध्ये मी ठेवलं आहे, कारण तुमच्याद्वारे या शहरामध्ये मला शांती आणायचं आहे. मार्चचा 15-16 तारीख आपण बघितलं, त्याच्यानंतर आपण बघितलं तर बायबल आपल्याला काय शिकवतं ते आपण नाही बघितलं. पण आपण सर्व महामारीच्या डोक्यामध्ये, आपल्या डोक्यामध्ये फिरलं, कोरोना व्हायरस डोक्यामध्ये फिरले. पण बायबल बोलतो, तुमच्याद्वारे मला या शहरामध्ये शांती आणायची आहे. किती लोक तयार आहे या शहरामध्ये शांती आणायला? ना मी खरोखर विचारत आहे,
खरंच तुम्ही तयार आहे का या शहरामध्ये शांती आणायला? बायबल बोलतो माझे लोक, दुसरे बाहेरचे लोकांना नाही बोलत आहे, तुम्हाला आणि मला विचारत आहे परमेश्वर, माझे लोक, माझे लोक. कुठले लोक? माझे लोक बोलत आहे. तुम्ही विचार करत आहात तुम्ही काय पण करू शकता, तुम्ही कुठेही जाऊ शकता, कुठेही काय बसू शकतात. परमेश्वरची नजर तुमच्यावरती आहे प्रियांनो. तुम्ही कधी उठतात, कधी बसतात, त्याला सर्व काही माहित आहे. सर्व काही माहित आहे त्याला. तो परमेश्वर आहे, तो परमेश्वर कार्य करणारा परमेश्वर आहे. तुम्हाला एक वचन सांगतो, इब्रानीचा 4 अध्याय आणि 13 वचन. निर्मिती गोष्ट नाही की जी त्याच्यापासून लपलेली आहे आणि ज्यापाशी आम्हाला सर्व गोष्टींचा हिशोब धाव्याचा आहे, त्याच्या समोर सर्व गोष्टी उघड व स्पष्ट असा आहेत. हालेलुया. काय बोलला? परमेश्वराच्या समोर कुठल्याही गोष्टी लपलेल्या नाहीये. आणि बायबल बोलतो एव्हरीथिंग इज अनकवर्ड. त्याच्या समोर सर्व काही उघड आहे. तुम्ही आणि मी काय करत आहे त्या परमेश्वराच्या समोर उघडा आहे. आज तुम्हाला माहित असलं पाहिजे आपण जे पण करत आहे ते परमेश्वरकडे उघडा आहे. परमेश्वर आपल्याला काहीतरी वेगळ्या कामासाठी बोलवलं आहे, पण आपण काहीतरी वेगळा विचार करतोय. आपण बोलतोय मी बिझी आहे, मी असं आहे, मी तसं आहे. आपण लॉकडाऊन मध्ये पण आपण बिझी आहे. किती लोकांचे काम गेले पण तरीही ते लोक बिझी आहे. पण बायबल बोलतो 2 इतिहास 7 अध्याय 14 वचन, इफ माय पीपल हु आर कॉल्ड बाय माय नेम विल हंबल देमसेल्फ. यदि माझे लोक माझ्या नाव मला ज्यांना मी बोलवलं आहे ते नम्र होतील, ते प्रार्थना करतील. बायबल बोलतो हालेलुया, ते प्रार्थना करतील. आज आपल्याला प्रार्थना करायचं, परमेश्वरच्या समोर यायचंय, घुटण्यावर यायचंय, त्याच्या समोर बसायचंय. बायबल बोलतो ज्या एका टायमाला असा होता की येशू जात होता आणि ज्या टायमाला येशू जात होता आणि अचानक तो त्या लोकांमधून बाहेर आला आणि बाहेर आला. तेवढंच नाही, परंतु बायबल बोलतो तो तिकडे असा झाला की तो एकांत घेऊन तो जाऊन प्रार्थना करायला बसला होता. तुम्हाला आणि मला तसंच करायचंय प्रियांनो. एकांत होऊन जाऊन एका ठिकाणी जाऊन बसायचं आहे आणि आपल्याला प्रार्थना करायचा. आज आपल्याकडे भरपूर संधी आहे, भरपूर काही काम आहे, पण आपण आज आपल्याकडे भरपूर संधी आहे की आपण एका ठिकाणी जाऊन बसून प्रार्थना करू शकतो. पण आपल्याकडे टॅब आहे, आपल्याकडे मोबाईल आहे, आपल्याकडे लॅपटॉप आहे, आपल्याकडे युट्यूब आहे, आपल्याकडे फेसबुक आहे, सर्व काही आहे. पण तुमच्या आणि माझ्यामध्ये बदल काय आहे? तुमच्या आणि माझ्यामध्ये काहीच बदल नाही. आपण फेसबुक बघत असतो, युट्यूब मध्ये पिक्चर बघत असतो, आपण सिरियल बघत असतो, बघितलेलं 10 वेळा बघत आहे आपण. काय फरक आहे का आपल्यामध्ये? पण परमेश्वरची योजना काहीतरी वेगळीच आहे. त्याची योजना आहे की त्याने आपल्याला पाठवलंय, पण तो काय बोलतो, मी तुम्हाला या शहरामध्ये पाठवलंय की या शहरामध्ये शांती आलं पाहिजे. काल आपण 15 ऑगस्ट मनवलंय, आज आपण 16 ऑगस्ट मध्ये आलोय आणि आपल्याला काहीतरी वेगळं कार्य करायचं. आपण स्वतंत्र झालो, आपण झेंडा फहरवतो, सर्व काही करतो, पण खरोखर आपण स्वतंत्र आहे काय? आपण मी मार्च 15 पासून तुम्हाला बोललो होतं, पण आजपर्यंत 16 ऑगस्ट झालाय. किती स्वतंत्र आहे? आपल्या देशामध्ये एक कोरोना व्हायरस आलाय, आपण स्वतंत्र आहे काय? आपल्या देशामध्ये महामारी आहे, आपण स्वतंत्र आहे काय? तुम्ही आणि मी बसून प्रार्थना केली, हा कोरोना व्हायरस, हा जो महामारी आहे ते निघून जाणार. कधी जाणार? जेव्हा तुम्ही आणि मी प्रार्थना करेल. कारण शहरामध्ये आपल्याला निवडलाय आणि परमेश्वर या शहरामध्ये आपल्याला ठेवलाय. काहीतरी उद्देश आहे प्रियांनो, आणि ज्या टायमाला त्यांनी उद्देश काहीतरी ठेवला आहे तो काहीतरी कार्य करणार आहे. तो बदल आणणारा परमेश्वर आहे. तो आपल्या जीवनामध्ये काहीतरी चांगलं करणारा परमेश्वर आहे. काय अजून पाहिजे तुम्हाला आणि मला? हा, काहीतरी वेगळं पाहिजे ना परमेश्वर करायला. आपल्याला कोणी झूम मध्ये बोलवलं प्रार्थना करायला, आपण जातो तिकडे. आपल्याला कोणी फेसबुक मध्ये प्रार्थना करायला बोलवलं, आपण तिकडे जातो. कुठे ना कुठे आपण काही ना काहीतरी करायला जातोय. पण खरोखर आपण वेगळा टाइम परमेश्वराला देतोय काय? आपण परमेश्वरला टाइम दिला पाहिजे. बायबल बोलतो इफ माय पीपल हु आर कॉल्ड बाय माय नेम विल हंबल देमसेल्फ अँड प्रे अँड सीक माय फेस. प्रार्थना करेल आणि परमेश्वरची चेहऱ्याची खोज करेल. हालेलुया. आपण परमेश्वरची चेहऱ्याची खोज केली पाहिजे. आपण परमेश्वर मध्ये बसलं पाहिजे आणि आपण परमेश्वर बरोबर बोललं पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे.
इर्मयाचा 29वा अध्याय आणि 12वा वचन आपण वाचूया. इर्मयाचा 29वा अध्याय 29 अध्याय आणि 12 वर्स. Then you will call upon and come and pray to me, and I will listen to you. बायबल बोलतोय इर्मयाचा 29वा अध्याय आणि 12वा वचन. मग तुम्ही माझ्या धावा कराल, माझ्याकडे याल, माझी प्रार्थना कराल, मग मी तुमच्या हाकेला ओ देईन. होली स्पिरिट अँड नीड लॉर्ड. थँक्यू. परमेश्वरचं वचन काय सांगतोय? परत एकदा. मग तुम्ही माझ्या धावा कराल, माझ्याकडे याल, माझी प्रार्थना कराल, मग मी तुमच्या हाकेला ओ देईन. हालेलुया. काय बोलतो? जेव्हा तुम्ही माझा धावा करेल, मी तुमच्या प्रार्थनेला हाकेला ओ देईल. आणि ज्या टायमाला आपण प्रार्थना करेल, परमेश्वरच्या समोर बसेल, परमेश्वर आपली प्रार्थना ऐकणार आणि तो परमेश्वर आपल्याला बरोबर बसणार आहे. तेवढाच नाही, परंतु परमेश्वरचं वचन सांगतो तो आपल्या प्रार्थनाची उत्तर देणारा परमेश्वर आहे. ज्या टायमाला आपण प्रार्थना करेल, नम्र होणार, प्रार्थना करेल, परमेश्वर आपली प्रार्थना ऐकणार आहे. तेवढाच नाही, परंतु बायबल आपल्याला हे पण शिकवतो की सीक युअर फेस, परमेश्वरची चेहऱ्याची खोज करा. आणि ज्या टायमाला परमेश्वरची चेहऱ्याची आपण खोज करेल, परमेश्वर आपल्या जीवनामध्ये, आपल्या रक्तामध्ये काहीतरी बदलाव आणणार, आपल्या जीवनामध्ये काहीतरी चेंजेस आणणार आणि तो परमेश्वर आपल्या बरोबर आहे. एक्सोडस 33वा अध्याय 11 वचन पासून आपण वाचलं तर बायबल बोलतो, मोसेस काय बोलतो? मोसेस त्या डोंगरावर जात होता आणि त्या टायमाला परमेश्वरला बोलतो, परमेश्वर मला तुझा चेहरा बघायचा. पण आपण जेव्हा 18 वचनच्या इकडे येतो, बायबल बोलतो की परमेश्वरचं वचन एकदम क्लिअर आहे. तो बोलतो मोसेसला परमेश्वर बोलत आहे, परमेश्वर मोसेसला बोलत आहे, पर मोसेस मी तुला माझा चेहरा नाही दाखवू शकत आहे. हालेलुया. पण ज्या ठिकाणी तू जाणार त्या ठिकाणी माझा हात असेल, माझा अभिषेक असेल. आणि ज्या ठिकाणी तू काहीतरी करेल, परमेश्वरचा हात असेल. तुम्हाला आणि मला बसायचं आहे परमेश्वरच्या वचनाच्या द्वारे, वचनामध्ये बसून बोलायचं आहे, वचनामध्ये आपण कार्य बघायचं आहे. ज्या टायमाला आपण वचनमध्ये कार्य बघणार, परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करणार आहे. तो परमेश्वर आपल्या बरोबर आहे. प्रियांनो, बदल बघायचा आपल्यामध्ये. बदल कधी बघणार? आपण काय करतो? आपण त्या योन्नासारखे आपण इकडे तिकडे धावत आहे. आज आपण या साईडला धावत आहे, उद्या त्या साईडला जातो. परमेश्वर बोलतो तुझ्या शहरामध्ये तू राहा आणि त्या शहरापासून तुला मी दुसऱ्या शहरामध्ये घेऊन जाणार आणि त्या ठिकाणी मी बेदारी आणणार. आणि योन्नाला पण तसंच सांगितलं, योन्ना एक काम कर, तू निनवे शहरमध्ये जा. आणि तेवढाच नाही, परंतु तिकडे जाऊन काय कर? तू तिकडे जाऊन तू प्रचार कर, माझ्याबद्दल बोल. आणि ज्या टायमाला तू माझ्याबद्दल बोलेल त्या टायमाला त्या शहरामध्ये मी शांती आणणार. हालेलुया. परमेश्वर तुमच्या आणि माझ्याद्वारे शहरामध्ये शांती आणणार आहे. तो परमेश्वर तुमच्या आणि माझ्याद्वारे या शहरामध्ये कार्य करणार आहे. तो परमेश्वर तुमच्या आणि माझ्याद्वारे या पूर्ण राष्ट्राला बदली करणार आहे. तो परमेश्वर तुमच्या आणि माझ्याद्वारे हा पूर्ण भारताला नाही, परंतु पूर्ण जग, पूर्ण वर्ल्ड परमेश्वर चेंज करणार आहे. फक्त तुम्ही आणि मी तयार पाहिजे. ज्या टायमाला आपण तयार होणार, परमेश्वर आपल्या जीवनामध्ये कार्य करणार. आपण तयार नाही होणार, आपण घरी बसून राहणार. अरे मी प्रार्थना करायला टाइम नाही, मला असं नाही, मला तसं नाही, मी काहीच नाही करू शकत, मी वचन शेअर करू शकत नाही, मी प्रार्थना करू शकत नाही, हे डोक्यामध्ये असेल तर कधीच आपण चेंज पण नाही होणार आणि परमेश्वर पण आपल्याला चेंज नाही करणार. बायबल बोलतो हंबल युअरसेल्फ, हंबल युअरसेल्फ. नम्र व्हा. आपल्या स्वतःला आपल्याला नम्र व्हायचं आहे. ज्या टायमाला आपण नम्र होणार, परमेश्वर कार्य करणार. हालेलुया. आणि ज्या टायमाला जोना जात होता तेवढंच नाही, त्यांनी भरपूर त्रास घेतला. आपल्या जीवनामध्ये पण भरपूर त्रास आला. पण परमेश्वरची काही ना काहीतरी योजना आहे की या शहरासाठी, या शहरामध्ये भरपूर प्रॉब्लेम आहे, पण परमेश्वरची योजना आहे. जो परमेश्वर निनवे शहर बदली करू शकतो, तो परमेश्वर हा भारता शहराला पण बदली करू शकतो.
जो परमेश्वर जोनाला उपयोग करू शकतो, तो परमेश्वर तुम्हाला आणि मला पण उपयोग करू शकतो. बायबल बोलतो तेवढंच ते पण जॉन त्या शहरामध्ये गेला आणि त्यांनी प्रीचिंग केली, त्यांनी प्रार्थना केली, तो पूर्ण शहर बदली झाला. प्रियांनो, तुम्हाला आणि मला तेच करायचं. आज पूर्ण शहर बदली करायचं. आज आपल्याला जिंकायचं या शहराला. या शहरामध्ये आपल्याला शांती आणायची आहे. या शहरामध्ये एक बेदारी आणायची आपल्याला. या शहरामध्ये लोकांच्या तोंडावर एकच नाव असलं पाहिजे. तो खरं नाव काय आहे त्यांना माहिती पडलं पाहिजे. पण हा शहराला तुम्ही आणि मीच जिंकू शकतो, दुसरं कोणी नाही जिंकू शकत. या शहरामध्ये शांती आणायची फक्त तुम्ही आणि मीच करू शकतो. जे आपण घुटण्यावर येणार, ज्या टायमाला आपण प्रार्थना करेल, परमेश्वर या शहराला बदलाव आणू शकतो. परमेश्वर बदलाव आणू शकतो. प्रियानो, बायबल बोलतो सीक माय फेस, सीक माय फेस. कित्येक वेळा परमेश्वर बोलतो सीक माय फेस. तुम्ही उत्पत्तीमधून तुम्ही वाचला नाही, प्रकटीकरण पर्यंत एकच वचन बोलतो परमेश्वर, माझ्या चेहऱ्याची खोज करा. ज्या टायमाला मोसेसने उत्पत्तीमध्ये बघितलं आपला आदम काय करत होता, आदम झाडाच्या पाठीला लपला होता, पण परमेश्वर त्याला हाक मारतो, पुढे बोलवतो आणि परमेश्वरला तो बघण्याच्या ऐवजी तो झाडा पाठी लपला होता. का लपला होता? कारण त्यांनी पाप केला होता. बायबल बोलतो, बायबल काय बोलतो, ही विल, तो आपल्याला पूर्ण वाईट मार्गापासून दूर करणार आहे. इफ माय पीपल हु आर कॉल्ड बाय माय नेम विल हंबल देमसेल्फ अँड प्रे अँड सीक माय फेस अँड आय विल, मी त्यांना सर्व वाईट मार्गापासून दूर करेन. आणि तो परमेश्वर तुम्हाला आणि मला सर्व वाईट मार्गापासून दूर करणार आहे. आज तुम्ही आणि मी तयार झाला पाहिजे. ज्या टायमाला आपण तयार होणार, तो परमेश्वर कार्य करणार. तुम्ही आणि मी तयार नाही झाला तर परमेश्वर अजिबात कार्य करणार नाही. प्रियानो, इच्छा आपल्या हातात आहे. प्रियानो, आपण परमेश्वरच्या मार्गावर चाललं पाहिजे. आपण परमेश्वरला बघितलं पाहिजे. परमेश्वरला आपण काहीतरी नवीन आपल्या जीवनामध्ये करणार आहे परमेश्वर. ज्या टायमाला आपण परमेश्वरची खोज करेल, त्या टायमाला परमेश्वर आपल्या जीवनामध्ये. तुम्ही साम्स वाचत असेल, स्तोत्रसंगीता वाचत असेल आणि बायबल दर टायमाला दावीद बोलतो, परमेश्वर मला क्षमा कर, परमेश्वर मला बघायचंय तुला, परमेश्वर मला तुझ्या जवळ यायचंय. आपण किती लोक परमेश्वरच्या जवळ जायला तयार आहे आज? तुम्हाला आणि मला परमेश्वरच्या जवळ जायचंय प्रियांनो. आणि ज्या टायमाला आपण परमेश्वरच्या जवळ जाणार, त्या टायमाला परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देणार आहे प्रियानो. हालेलुया, हालेलुया. बायबल एकदम क्लिअर आहे. काय बोलतो? ही विल देन फ्रॉम द विकेड वेज देन विल आय हिअर फ्रॉम हेवन. तुम्हाला सर्व वाईट मार्गापासून दूर करणार आणि मी स्वर्गातून तुमचा आवाज ऐकेल. बायबल बोलतोय. हालेलुया, हालेलुया. परमेश्वर खूप चांगलं आहे प्रियांनो, खूप चांगलं आहे. तो आपल्याला तिकडेच नाही, परंतु आपल्याला वाईट मार्गापासून पण दूर करणार आहे. काय बोलतोय? पहिला हे बोलत नाही की तो की बाबा तू वाईट आहे, तू नको येऊ. पहिला काय बोलतो? इफ माय पीपल, यदि माझे लोक आहे. तू अजून वाईट मार्गावर आहे तरी पण तुला बोलतो परमेश्वर माझे लोक आहे, माझे लोक आहे. आज तुम्ही कुठे आहे प्रियांनो? परमेश्वरचे लोक आहे आपण. त्याच्या नावाने आपल्याला बोलवलंय. बायबल बोलतो या स्वर्गामध्ये, स्वर्गाच्या खाली आणि या धरतीच्या वरती एकच नाव आहे, त्याचं नाव येशू आहे. आणि त्या नावामध्ये सामर्थ्य आहे. बायबल बोलतोय त्या नावामध्ये भरपूर सामर्थ्य आहे प्रियानो. आणि त्या नावाद्वारे आपण परमेश्वरचं कार्य करू शकतो. तो कार्य तुम्ही आणि मीच करू शकतो प्रियानो. या शहरामध्ये आपल्याला बदलाव आणायचे प्रियानो. काय तुम्ही तयार आहे या शहरामध्ये शांती आणायला? आज आपला शहर पूर्ण आजारीने भरलाय. आज आपला शहर पूर्ण गरिबीमध्ये आहे. आज आपला शहरचा वेल्थ, इकॉनॉमिक सर्व काही खाली पडलंय.
आज कित्येक लोकांकडे पैसे नाही, आज कित्येक लोकांना जेवण भेटत नाही एक टाइम, कित्येक लोकांना प्रॉब्लेम आहे घरामध्ये, कित्येक लोक डॉक्टरकडे जायला घाबरतात, कित्येक लोकांच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहे. पण आज परमेश्वर बोलतोय तुम्हाला तिकडेच नाही मी ठेवणार आहे, त्या विकेट मार्गापासून, त्या दुष्ट मार्गापासून तुम्हाला दूर करणार आहे आणि नवीन चांगल्या मार्गावर तुम्हाला घेऊन जाणार आहे. तेवढंच नाही, परंतु तिकडे तुमची मी प्रार्थना ऐकेल, बायबल बोलतोय. अजून एक वचन बघूया मी. इर्मयाचा 24वा अध्याय आणि 7वं वचन. मला ओळखण्याची इच्छा मी त्यांच्यात निर्माण करीन, मग मी परमेश्वर आहे हे त्यांना समजेल. ते माझे होतील व मी त्यांच्या देव होईन. बाबेल मधील हे सर्व कैदी अतः करण्यापासून माझ्याकडे परत आले आहेत, म्हणून मी त्यांच्यासाठी हे करीन. हालेलुया. इंग्लिश मध्ये खूप चांगलं लिहिलं आहे. I will give them a heart to know me that I am the Lord. They will be my people and I will be their God, for they will return to me with all their heart. ते सर्व पूर्ण हृदय मधून, बायबल बोलतोय पूर्ण हृदय, पूर्ण हृदय. थोडीशी जागा नाही, परंतु पूर्ण हृदय परमेश्वरला द्यायचंय. आपली अर्धा जागा पैशाकडे, अर्धा जागा जॉबकडे, अर्धा जागा आपल्या दुसऱ्याकडे, अर्धा जागा आपल्या कुठल्या भावाकडे, परंतु परमेश्वर बोलतो तुमचा पूर्ण हृदय परमेश्वरला दिला. परमेश्वर तुमच्या हृदयामध्ये कार्य करेल. परंतु बायबल हे पण बोलतो तुमच्या हृदयाच्या द्वारे परमेश्वर कार्य करणार आहे. हालेलुया. तो परमेश्वर आहे प्रियानो, तो परमेश्वर तुमच्या आणि माझ्याद्वारे कार्य करणार आहे. एकदम चांगलं सुंदर वचन आहे. काय लिहिलं आहे मी परत एकदा इंग्लिश मध्ये वाचतो. आय विल गिव्ह देम अ हार्ट टू नो मी. मी तुम्हाला असं हृदय देणार की तुम्ही मला जाणून घ्या. सीक माय फेस, तुम्ही मला जाणून घ्या. बायबल बोल दॅट आय एम द लॉर्ड, मी परमेश्वर आहे. दे विल बी माय पीपल अँड आय विल बी देअर गॉड. ते माझे लोक होतील आणि मी त्यांचा परमेश्वर होतील. हालेलुया. काय बोललाय का माझे लोक आहे आणि मी त्यांचा परमेश्वर आहे. फॉर दे विल रिटर्न टू मी विथ ऑल द हार्ट. ते परत माझ्याकडे येतील पूर्ण हृदय घेऊन. आज प्रियांनो आपल्याला अजून एक संधी भेटली आहे परमेश्वरकडे परत यायचं. तो परमेश्वर आज आपल्याला बोलवतो. तो परमेश्वर आपल्या जीवनामध्ये कार्य करतो. तो परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करत आहे. तो परमेश्वर प्रत्येक टाइम आपल्याला बघत आहे. तो परमेश्वर आज आपल्याला परत बोलतोय दे विल रिटर्न टू मी. ते लोक माझ्याकडे परत येतील. बायबल बोलतोय. का परत येतील? कारण परमेश्वरने आपल्याला बोलवलंय. प्रियांनो काहीतरी वेगळं कार्य करायचंय, काहीतरी वेगळं करायचंय. आपण सर्वजण डोळे बंद करूया आणि प्रार्थना करूया या समय. हालेलुया. ओ यीशु, हा परमेश्वर सब नामों में ऊंचा तेरा नाम है. हा परमेश्वर स्वर्ग में धरती पर सिर्फ तेरा नाम ही ऊंचा नाम है. हा परमेश्वर खरोखर परमेश्वर स्वर्गात आणि पृथ्वीवर फक्त तुझंच एक नाव, पवित्र नाव आणि उंच नाव आहे प्रभू. आणि आम्ही तुझ्या नावाच्या परमेश्वरासमोर येतो. परमेश्वर आम्ही तुला शरण, तुला आराधना देतो प्रभू. हालेलुया. सब नामों में ऊंचा है यीशु नाम. 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 स्वर्ग में धरती पर, धरती के नीचे तुझा कोई नाम नहीं है. स्वर्ग में धरती पर, धरती के नीचे तुझा कोई नाम नहीं है. हमको ताकत देता है यीशु नाम.
यीशु नाम हमको आजादी देता है, यीशु नाम। धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु। Hallelujah, Lord. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Lord. Thank you, Lord. Thank you, Lord. धन्यवाद येशू Lord. तो परमेश्वर आहे प्रियानो, तो आपल्या सर्व वाईट मार्गापासून आपल्याला दूर करेल तेवढाच नाही, परंतु तो आपली प्रार्थना पण ऐकेल आणि आपल्याला क्षमा पण करेल तेवढाच नाही, परंतु या जमिनीला पण तो परमेश्वरचं वचन सांगतो, मी चंगाई देणार आहे. आय विल हील दिस लँड, लॉर्ड सेज. आज तो परमेश्वर आपल्या बरोबर आहे प्रियानो. खरोखर सांगतो मी तुम्हाला, त्या परमेश्वरने आपल्याला निवडलंय, त्याची योजना आहे आपल्यामध्ये. आपण कुठे पण जन्मला असतो, अमेरिकामध्ये, लंडनमध्ये, कुठे ना कुठे आपला जन्म झाला असता, त्या परमेश्वरची योजना आहे. बायबल बोलतो, मी तुला या शहरामध्ये ठेवलंय, परमेश्वरने ठेवलंय प्रियानो. 15 ऑगस्ट काल झाला प्रियानो, आज 16 ऑगस्ट आहे. स्वातंत्र्य बनवत आहे. आज आपण या भारतासाठी प्रार्थना करूया. हा भारतामध्ये लय प्रॉब्लेम आहे प्रियानो, लय समस्या आहे प्रियानो. आपला जो हृदय आहे परमेश्वरला देऊया आज, आणि आज परत एकदा परमेश्वरच्या जवळ येऊया, कारण त्या परमेश्वरने तुम्हाला आणि मला या शहरामध्ये शांती आणण्यासाठी बोलवलंय. या शहरामध्ये एक रिवायवल, एक बेदारी आणण्यासाठी बोलवलंय. आज आपण प्रार्थना करूया आपल्या PM साठी, आपल्या प्रेसिडेंट साठी, MLA साठी, आपल्या नगरसेवक साठी, प्रत्येक व्यक्तींसाठी आपण प्रार्थना करूया. परमेश्वर कार्य करतोय प्रिय. परमेश्वर त्यांना ज्ञान आणि बुद्धीने भरू दे. परमेश्वर त्यांच्या जीवनामध्ये कार्य करू दे. परमेश्वर त्यांना असं डोकं देऊ दे की त्यांचे जे हृदय आहे ते बदलून जाऊन त्यांचे जे प्लॅन आहे त्यांना माहिती पडू कसा हा देश चालवायचा आहे. प्रियानो, परमेश्वर अद्भुत कार्य करणारा परमेश्वर. आपण सर्व परमेश्वरच्या समोर येऊया. आज या भारतासाठी आज आपण प्रार्थना करूया. Holy Spirit, I need you, Lord. Thank you, Jesus. शांती रे पिरे पिरे पिकुरा बाबा बाबा बाबा. आज पूर्ण जग महामारीमध्ये कितीतरी लोक प्रार्थना करत आहे. आज तो परमेश्वर आपली वाट बघत आहे प्रियानो. या भारताला बदल होण्यासाठी आपली वाट बघत आहे. तुम्हाला आणि मला या शहराला बदल आणायचंय. तुम्हाला आणि मला या शहरामध्ये एक शांती आणायचंय. तुम्ही आणि मी जेव्हा प्रार्थना करेल, या शहरातून सर्व आजार निघून जाणार. या शहराला क्षमा करेल. बायबल बोलतो, आय विल फॉरगिव्ह दिस लँड, आय विल फॉरगिव्ह यू, आय विल हील दिस लँड. बायबल बोलतो, मी तुम्हाला क्षमा करेल तेवढाच नाही, परंतु हा जो जमीन आहे, हा जो शहर आहे, त्यांना मी चंगाई देणार आहे. Holy Spirit, I need you, Lord. I need you, Lord. I need you, Lord. I need you, Lord. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Hallelujah, Lord. Hallelujah, Lord. Thank you, Jesus. तो परमेश्वर तुझ्या नावाला धन्यवाद करत आहे मी लॉर्ड. यासाठी परमेश्वर तुम्ही मला या भारतामध्ये ठेवलं त्यासाठी मी धन्यवाद करतोय परमेश्वर. परमेश्वर या भारत शहरचे आम्ही ऋणी आहे परमेश्वर लॉर्ड. या भारताला परमेश्वर लॉर्ड जे पण गरज आहे तू दे परमेश्वर लॉर्ड. जीसस लॉर्ड, आज माझी प्रार्थना आहे परमेश्वर, आमच्या भारत शहरामध्ये एक चंगाई आण परमेश्वर लॉर्ड. जीसस, हे जे महामारी आहे ते दूर कर परमेश्वर लॉर्ड. जीसस लॉर्ड, हे इकॉनॉमिक जे डाऊन झालंय ते दूर कर परमेश्वर लॉर्ड. जीसस लॉर्ड, परमेश्वर कितीतरी असे लोक आहेत त्यांना काम धंदे नाही, त्यांना काम धंदे भेटू दे परमेश्वर. कितीतरी लोक असे मरत आहे परमेश्वर, आज तू आम्हाला इकडे ठेवलाय, काहीतरी योजना आहे तुझी परमेश्वर लॉर्ड. जीसस,
बदल आण परमेश्वर. आमची प्रार्थना आहे परमेश्वर, तू या भारत शहरामध्ये बदल आण परमेश्वर. प्लीज लॉर्ड, या भारत शहरामध्ये बदल आण परमेश्वर. तुझं कार्य होऊ दे परमेश्वर लॉर्ड जीसस, तुझं कार्य होऊ दे लॉर्ड जीसस. कोणी नाही करू शकत, फक्त तूच परमेश्वर या भारत शहरामध्ये बदल आणू शकतो परमेश्वर लॉर्ड जीसस. कितीतरी लोकांचे आई मेले, कितीतरी लोकांचे मुलं मेले, कितीतरी लोकांचे वडील मेले परमेश्वर लॉर्ड. कितीतरी लोकांनी अजून आपल्या वडिलांच्या, आपल्या आईच्या मेल्यानंतर चेहरा पण नाही बघितला परमेश्वर लॉर्ड जीसस. आज माझी एकच प्रार्थना आहे परमेश्वर लॉर्ड, या भारत शहरामध्ये तुझी शांती आण परमेश्वर लॉर्ड. या भारत शहर मध्ये तुझी शांती आण परमेश्वर लॉर्ड. एक बदलाव आण परमेश्वर लॉर्ड जीसस. एक रिवायवल आण परमेश्वर लॉर्ड जीसस. तुझा कार्य होऊ दे लॉर्ड जीसस. एक बेदारी आण परमेश्वर लॉर्ड जीसस. आमचं भारत शहर परमेश्वर दिवसेंदिवस काही नाही काहीतरी प्रॉब्लेम मध्ये जात आहे परमेश्वर. आज तू या भारत शहरामध्ये शांती आण परमेश्वर लॉर्ड जीसस. शांती आण परमेश्वर लॉर्ड. या भारत शहरामध्ये तुझी शांती बोलत आहे मी आज परमेश्वर लॉर्ड जीसस. प्रभू परमेश्वर, लोकांमध्ये एक प्रभू परमेश्वर नवीन काहीतरी उत्पन्न होऊ दे, नवीन काहीतरी त्यांच्यामध्ये उत्पन्न बाहेर येऊ दे. हा परमेश्वरने काहीतरी केलंय तसं काहीतरी होऊ दे परमेश्वर लॉर्ड जीसस. फक्त येशू तूच करू शकतो, दुसरा कोणी नाही लॉर्ड जीसस. फक्त तूच करू शकतो, दुसरा कोणी नाही. तू कार्य करणारा परमेश्वर, त्यासाठी मी धन्यवाद करतो लॉर्ड जीसस. सर्व गोष्टी प्रभू परमेश्वर तुझ्या हातात देतो लॉर्ड जीसस. ही सारी प्रार्थना तुझ्या हातात देतो लॉर्ड. तू बदल आणत आहे, त्यासाठी मी धन्यवाद करतो लॉर्ड. मी येशूच्या नावात प्रार्थना करतो लॉर्ड. आमेन आणि आमेन.